नमस्कार मित्रांनो, आपण आज आपल्या शेतीमध्ये कोणकोणते पिकं घेत आहोत आणि कशा प्रकारचे शेती करतो याबद्दल थोडक्यात माहिती देणार आहोत. आपण पाहू शकता आपल्या सुरुवातीलाच आपल्या शेतामध्ये एक ऊसाचा प्लॉट आहे की तो 12 एकरचा ऊसाचा प्लॉट आहे. अशा प्रकारे ऊसाची शेती आहे आपली. हे बघू शकता तुम्ही की ऊसाचे आता 3 महिन्यापूर्वी लागवड झालेली आणि या 3 महिन्यामध्ये ऊसाची वाढ पण चांगल्या प्रकारे झाली आहे. हे बघू शकता तुम्ही ऊसामध्ये आपण हे अशा प्रकारे आपण तारीचं कनेक्शन दिलेलं आहे की जेणेकरून वन्य प्राण्यापासून काही धोका निर्माण नाही हो, ऊसाची नासाडी प्रमाणात नाही होत. हे बघू शकता तुम्ही ऊसाचे अशा प्रकारे ऊस आपला एकदम चांगल्या क्वालिटीमध्ये आले आहे आणि असे 8 ते 7 कांड्यापर्यंत आतापर्यंत पोहोचलेला आहे. अजूनपर्यंत त्याला तोडणीसाठी म्हणजेच हार्वेस्टिंगसाठी भरपूर वेळ आहे. त्यासाठी अशा प्रकारचे पानाची रुंदी तयार झालेली आहे. या रुंदीमध्ये आता आपण समजू शकतो की ऊसाची वाढ कशा प्रकारे होत आहे. याच्यानंतर आपण लगेच आपल्या नेक्स्ट म्हणजेच दुसऱ्या शेतामध्ये येणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पाहूया पुढचा आपला. तसेच आम्ही लगे आल्यानंतर आपल्या शेतामध्ये जांभळाचे झाड आहे. जांभळाचे झाडं खाण्यासाठी जांभळं खाण्यासाठी आपण लगेच आपल्या जांभळाच्या शेतामध्ये गेलो आणि लगेच जांभळ अशा प्रकारे जांभळाची झाड असल्यामुळे आपण जांभळं एकदम गोड आहे, गावरान जांभळ आहे आणि या जांभळीचे आपण बरेच व्हिडिओ आतापर्यंत आपल्या व्हिडिओ टाकलेले आहे. ते व्हिडिओ आपण बघू शकता. हे अशा प्रकारचे जांभळ आहे आणि या जांभळीमध्ये एकदम गावरान आणि छोटाले जांभळ आहे. गावरान जांभळ म्हणले की एकदम गोड आणि खायला पण एकदम स्वादिष्ट असते. त्यामुळे सर्वांनी एकदा जांभळ खाण्यासाठी यावे आणि हे आपल्या गुरासाठी किंवा बैल वगैरे यांच्यासाठी पाणी पिण्यासाठी हौद आहे. हे बघू शकता तुम्ही. अशा प्रकारची जांभळ आपल्या हौदाच्या शेजारीच असल्यामुळे त्याला पाण्याची पण काही कमी नाही आणि तसेच आपले हे जांभळाची बघू शकता. आणि तसेच आपलं आता हे दुसरं आहे की कडबा कुट्टी मशीन आहे. ही आपल्या जनावरांसाठी कुट्टी करते, जे काही मका असन कडबा असन याची. आणि हे आपल्या जनावरांसाठी एक कोठा केलेला आहे, छोटासा आहे पण चांगल्या पद्धतीने तयार केलेला आहे. आणि याच्यामध्ये आपण यांची जी वैरण आहे ती भुसा म्हणतो आपण, सोयाबीनचा व तुरीचा ठेवलेला आहे. हे बघू शकता आपले बैल व गाय अशा प्रकारे आहेत की हे 2 बैल आपले जुने आहेत आणि हे नवीन आहेत. यामध्ये आपले हे ह्या घरच्या गाईचं असल्यामुळे. आणि तसेच आता हे बघू शकता आपल्याकडे इतक्या प्रमाणात ट्रॅक्टर आहेत. एक स्वराज, दुसरे मेसी फर्ग्युसन आणि तिसरं आहे एक छोटं मेसी फर्ग्युसन आणि त्याचं छोट्याचं रोटावेटर हे आपल्याकडे 5 फुटीमध्ये आहे. पेरणी यंत्र पण आहे छोट्या ट्रॅक्टरला आपल्याकडे. आणि हे मशीन कशाचं आहे आपण सांगू शकता कमेंटमध्ये. ज्यांना कोणी शेतकरी असेल त्यांनी ओळखू शकता. आणि हे असं एक जुगाड बनलेलं आहे पेरणीनंतर आता सोबतच हे करण्यासाठी की फवारणीसाठी पण. आणि हे एक आहे आपलं पॉवर टिलर. आपण आत्ता नवीन खरेदी केलेलं आहे. या पॉवर टिलरचे आपले व्हिडिओ आता लवकरच आपल्या चॅनलवरती येतील. आणि हे मशीन जे कोणी शेतकरी सांगेल त्यांच्यासाठी एक विशेष बक्षीस देण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वांनी एकदा कमेंट करा आणि सांगा. आता तसेच आपण आपल्या शेतातल्या आपण शेततळ्यामध्ये जात आहोत शेततळे बघण्यासाठी. शेततळे पहा मित्रांनो. आता हे असं आपण एक साधारणपणे गेट केलेलं आहे आणि आता शेततळ्याच्या भिंतीवर चढून आपलं हे बघू शकता. आपलं 33 बाय 33 मीटरचं हे शेततळ आहे. आणि या शेततळ्याचं आता पाण्याचं पावसाळा असल्याकारणाने पाणी थोडं आता भरण्याला सुरुवात केलेली आहे. सध्या आता एवढं पाणी भरलेलं आहे. या पाण्यातून आता आपण पूर्ण बगीचाला किंवा ऊसाला अशा भरपूर शेतीला आपण हे पाणी उपयोग करतो उन्हाळ्यामध्ये. आणि हे आपण गोठा बघितला होता आता पाठीमागून. आणि हे धान्य साठवण्यासाठी आपलं की गोडाऊन तयार केलेलं आहे. या गोडाऊनमध्ये आपण सर्व शेतीच्या साहित्य व बियाणे खत वगैरे असं ठेवतो. आणि हे शेततळ्यात तुम्ही म्हणू शकत असताल की हे शेततळ्यातलं पाणी सध्या खराब कसं काय आहे. या पाण्याचं हे पाणी आपलं सध्याचं नाही. हे आहे आपल्या जनावरांसाठी. आपण नेपिलियरचा हा घास म्हणजे कांड्या गवत हे आपण आपल्या शेताच्या थोड्या प्रमाणात केलेलं आहे. आणि ही आहे विहीर आपली. एक सोलार पंप बसवलेला आहे आणि इथं एक ॲडजस्टमेंट जुगाड पद्धतीनं आपण हे तयार केलेलं आहे. सर्व वाल इथून 4 पाईपलाईनना एकत्र पाणी करून आपल्या
पिकाला आपण सर्व पोहोचत आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत की आपल्या शेतामधील मोसंबीची बाग आहे. या बागामध्ये आपण 10 एकरचा बाग आहे आपला. यामध्ये जास्तीत जास्त आपले एक 10,000पर्यंत नाही 2,000पर्यंत झाडं आहेत. या झाडाची आतापर्यंत आपण भरपूर प्रमाणात पिकं घेतलेली आहेत. आता त्याला 5 वर्ष पूर्ण झाले आहेत. तसेच आपण हे साईडनं एक रस्ता पण बनवलेला आहे की मोसंबीच्या ज्यावेळेस हार्वेस्टिंग येते त्यावेळेस भरपूर अडचण येते. त्या अडचणीचा सामना करण्यासाठी आपण एक साईडनं एक बायपास असा एक रस्ता तयार केलेला आहे. हा रस्ता आपल्या नदीच्या कडेनं असल्याकारणाने या नदीमध्ये आपण आतापर्यंत भरपूर प्रमाणात पाणी दिलेलं आहे. या नदीच्या प्रमाणात मोसंबीचा बाग जोपासला जातो. उन्हाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात याचा फायदा होतो. त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ आवडला असाल तर एकदा लाईक करा. पुढं आपल्याला भरपूर अनेक पिकं बघायची आहेत. आपल्या शेतात कोणकोणते पिकं आहेत. तोपर्यंत आपला ह्या मोसंबीच्या बागाचे बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे नदी आपला प्रवाह आहे. नदीच्या प्रवाहामध्ये आपण भरपूर प्रमाणात पाणी सोडतो आणि तसेच आपण ह्या रस्त्याच्या कडेनं आपण आता पूर्ण मोसंबीच्या बागेत जाणार आहोत. तुम्हाला कशी वाटते सध्या आपली मोसंबी? आणि कारण की आता आमच्या भागात भरपूर प्रमाणात पाऊस आणि भरपूर प्रमाणात पाणी येत आहे. त्यामुळे हा मोसंबीचा बाग एकदम भारी दिसत आहे. आता हे बघू शकता तुम्ही नदीच्या पाण्याचा असा काल परवा दिवशी पण भरपूर प्रमाणात पाऊस झालेला आहे. या पावसामधलं पाणी जे नदीतून जाते वाहून ते पाणी आज सध्या दिसतात. आणि आता हे आपण आपल्या दुसऱ्या शेतामध्ये जात आहे. या जाताना या एकदम असा छानपैकी झाडाचं आपण एक दृश्य दाखवत आहे. या दृश्यामध्ये तुम्ही ओळखू शकता हे कशाचं झाड असू शकतं. आणि ह्या रस्त्या अशा प्रकारे आपल्या दुसऱ्या शेतात जाण्यासाठी आपण तयार केलेला आहे. या रस्त्याने आपण एकदम पावसाळ्यात पण देखील जाऊ शकतो मोटरसायकलवरती. आणि तसेच आपण हे आपल्या कापसाची शेती आहे. कापूस आपला हा एक सेंद्रिय पद्धतीने तयार केलेली एक व्हरायटी आहे. आणि या व्हरायटीला आपण आतापर्यंत कोणतेही केमिकल फवारणी किंवा केमिकल खत दिलेले नाही. आणि आपण सर्व सेंद्रिय पद्धतीनं किंवा शेणखताचा वापर करण्यात आलेला आहे. त्यासाठी बघू शकता तुम्ही कशा प्रकारची ही कापसाची झाडाची क्वालिटी व चमक दिसू शकते. हे बघू शकता तुम्ही. आता एकदम निरोगी आणि एकदम क्वालिटीबाज असे झाड तयार झालेले आहे. आता याची भरपूर प्रमाणात तुम्हाला याला बोंड वगैरे कसे किंवा पाते कसे लागतात यासाठी आपण पुढचा व्हिडिओ पाहणार आहोत. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बिल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून तुम्हाला कापसाची आपल्याला किती ॲव्हरेज येऊ शकते या सेंद्रिय पद्धतीनं कापूस केल्याबद्दल ते बघणार आहोत. त्यासाठी आपला हे बघू शकता तुम्ही आतापर्यंत नंतरच्या परत दुसऱ्या शेतामध्ये पण आपण कापूस केलेला आहे. हा एक 5 एकरचा प्लॉट आहे. या प्लॉटमध्ये हा पण सेंद्रिय पद्धतीचा आहे, पण याला थोडंफार हलक्या जमिनीत असल्या कारणाने याला थोडं केमिकलची पण फवारणी करण्यात येत आहे. त्यामुळे ह्या झाडाची क्वालिटी पण त्या झाडापेक्षाही डाऊन दिसत आहे. तुम्हाला बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे आपली कापसाची शेती आहे. त्यानंतर आपण कापसाबद्दल तुम्ही बघू शकता की कापसामध्ये आतापर्यंत 2 किंवा नाही 3 पाळी वखरणी झालेली आहे. आणि नंतर आता परत आता गवतसुद्धा नाही आहे. सगळं गवत काढून टाकलेलं आहे. आता नंतर आपल्या सोयाबीनच्या शेतात आलो आपण. ही सोयाबीनची शेती अशी आहे की ही पण आपली सेंद्रिय पद्धतीने आहे, पण ही सोयाबीनची व्हरायटी किमया, फुले संगम आणि किमया यांची मिळून एक तयार केलेली एक व्हरायटी आहे. आपण घरच्या घरी तयार केलेली आहे. आणि या सोयाबीनला आत्तापर्यंत एकही फवारणी किंवा खताचा डोस दिलेला नाही. आणि या सोयाबीनला फक्त 40 दिवस झालेले आहे. आपले 90 दिवसात सोयाबीन हार्वेस्टिंगला येते, पण तुम्ही बघू शकता की 40 दिवसामध्ये ही सोयाबीन पूर्ण रान कव्हर करून टाकलेले आहे. एकदम अशी क्वालिटीबाज सोयाबीन तयार झालेली आहे. या सोयाबीनचे आपण किती ॲव्हरेज येऊ शकते एकरी? आपला हा 10 एकरचा प्लॉट आहे. या 10 एकरमध्ये सोयाबीन आपल्याला किती होऊ शकते हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब एकदा जरूर करा. आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर चॅनलला लाईक करा.
तुम्हाला वाटत असेल की तुम्ही आतापर्यंत इथपर्यंत व्हिडिओ बघत आला आहे, तोपर्यंत तुम्ही एकदा चॅनल सबस्क्राईब करा. परत एकदा आपण एका मोसंबीच्या आपल्या दुसऱ्या बाजूने जात आहे. दुसऱ्या बाजूने गेल्यानंतर हे बघू शकता तुम्ही, अशा प्रकारचे मोसंबी आता बनत आहे. आणि यानंतर आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये 2-1 आंब्याचे झाडं आहेत. या आंबे पण बहुत चांगले राहतात. त्यासाठी तुम्ही हे बघू शकता की आता मोसंबीच्या साईडला एक झाड आहे. या झाडामधून अनेक प्रकारच्या नवीन नवीन मोसंबी तयार होत आहे. हे बघू शकता तुम्ही, अशा प्रकारची ही फुले ज्योती म्हणून एक व्हरायटी आहे. या व्हरायटीला फक्त अंगूर सारखे घोस लागतात. या मोसंबीची जात आपल्याकडं आहे आणि याचे रोप पण आपल्याकडे मिळतील. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हे बघा, आता आपण आलेलो आहे मोसंबीच्याच बागेमध्ये. या बागेतून एक साईडला एक विहीर आहे आणि त्या विहिरीवरती सोलार पंप आहे. सोलार पंप आहे आपला 5 HP चा सोलार पंप. आपण या माध्यमातून आपण या बागेच्याला पाणी देऊ शकतो. त्यामधून लाईटचा पण काही इश्यू नाही. आणि आपण या प्रकारे सध्या पण आता वातावरण असे जरी असले तरी चालू होते आणि पाणी चांगल्या प्रकारे स्पोर्ट्सना मारते. हे बघू शकता तुम्ही, सोलार पंप अशा प्रकारचा आहे आपला. एकदम क्वालिटीमध्ये आहे आणि याला आतापर्यंत आपल्या सोलार पंपला 5 वर्षे पूर्ण झालेली आहेत. ज्यावेळेस आपली मोसंबीची लागवड झाली त्यावेळेस आपण हा सोलार पंप विकत घेतला होता. त्यावेळेस सोलार पंप आपल्याला कुसुम योजना नाही याच्यातून भेटला होता. हे बघू शकता तुम्ही, पाट्याची पण क्वालिटी अशी आहे. या पाट्याची क्वालिटीमध्ये तुम्ही एकदम झूम प्रकारे बघू शकता. त्यानंतर आपण आपली विहीर दाखवणार आहे. या विहिरीतून आपण सर्व बगीचाला व ऊसाला पण काही प्रमाणात पाणी देतो. हिवाळ्यामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम जास्त असल्या कारणाने आपण सर्व या विहिरीत मार्फत बगीचाला व ऊस शेतीला किंवा कापसाच्या शेतीला पाणी देतो. त्यानंतर आपण ह्या मोसंबीतून असेच पलीकडल्या बाजूनी जाऊन आता आपण नंतर त्या सेंटरच्या बाजूला जाऊन मोसंबीची क्वालिटी पण बघू शकता. अशा प्रकारे तयार होते आणि नंतर आपण लगेच मोसंबीची क्वालिटी बघू शकता. काही प्रमाणात मोसंबीचे काही